नमस्कार मंडळी, तर पुन्हा तुमचं एका नवीन व्हिडिओत स्वागत आहे। एक नंबर आपल्या लाईफ मधल्या आपण पहिल्यांदा सोलो ट्रिपला चाललोय आज। खतरनाक तैवानी माची म्हणून प्रॉपर्टीचं नाव आहे आणि ही आहे मुळशीमध्ये। मुळशी म्हटलं की मस्तपैकी आपले पुणेकरांचं कसं हृदयाच्या जवळची जागा म्हणजे मुळशी। मस्तपैकी निसर्ग रम्य वातावरण असतं। सोलो ट्रिप म्हणून आपण खूप सारे R&D केले, खूप सारे रिव्ह्यूज चेक केले, जागा व्यवस्थित आहे का, सिक्युअर आहे का, फूड कसे, सगळ्या गोष्टींची पडताळणी झाल्यानंतर आपण फायनली निघालोय तैवानी माची या ठिकाणी। आज आहे वार शनिवार। मस्तपैकी बायको गेली माहेरी। मस्तपैकी 2-3 दिवस आपल्याला एकदम निवांत होते। म्हटलं चला काहीतरी एकदम वेगळं, आणि सोलो ट्रिप फायनली सक्सेसफुल झाली। आता तरी सध्या आपण निघालोय। कॉमन एक रिव्ह्यू होता की तिकडचा सनसेट खूप मस्त आहे। फायनली आपण आलेलो आहे तिवाई माची। खतरनाक एक नंबर असा प्रवास होता, फुल ऍडव्हेंचरस। एक नंबर वरती चढायला थोडी भीती वाटली। एक नंबर म्हणजे खतरनाक, म्हणजे आई शपथ। जर आपण सोलो ट्रिप करतोय आणि जर अशी प्रॉपर्टी आपल्याला भेटली, खतरनाक एक नंबर आणि अप्रतिम एक नंबर। शट यार, काय प्रॉपर्टी आहे शट। अशा प्रॉपर्टीवरती आल्यानंतर सगळ्यात पहिला डोक्यात विचार येतो की साला आपला ग्रुप का नाही इथे। खतरनाक एकदम बापरे, म्हणजे नो वर्ड्स। पूर्ण आपण डोंगरावरती आलोय आणि डोंगरावरतून समोरून हा डॅम दिसतोय। जसं ह्या प्रॉपर्टीचं ह्या लोकांनी डिस्क्रिप्शन केलेलं, जसे रिव्ह्यू कमेंट्स होते, येस दिस इज द वन आपण ज्यासाठी एकदम धावपळ करत आलो। आणि फायनली एकदम वर्थ मी दिसतोय। मला असं दिसतंय पूर्णपैकी सह्याद्रीच्या रांगा, मस्तपैकी हा डॅम आणि मस्तपैकी हा सनसेट। हा कॅमेरा जस्टिस नाही करत आहे इकडचा व्ह्यू दाखवण्यासाठी। अप्रतिम एक नंबर, म्हणजे इथे तुम्हाला व्हॅलीचा व्ह्यू प्लस समोर मस्तपैकी पाणी आणि हा सनसेट, क्या बात आहे। आणि वेलकम ड्रिंक मध्ये आपल्याला काय भेटतंय? स्प्राइट। वाव, एक नंबर सनसेट, खतरनाक काय व्ह्यू आहे आपल्याला। हवा बघा, हवा एक नंबर। कसला फडकतोय राव झेंडा। रात्रीची वाजलेली आहेत 8। मस्तपैकी अशी खतरनाक अशी हवा सुटली इथे। एवढं डेंजर तुम्हाला दाखवू शकतो मी, आय गेस। हे बघा इथे या लोकांची साऊंड सिस्टम सुद्धा आहे। जर तुम्हाला DJ वगैरे काय प्ले करायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला हे भेटून जाईल। चंदा जरी आपल्यासोबत नसली इथे, ती गावाला गेली असेल तरी इकडनं तिचं लक्ष आहे। हे बघा, इकडनं ती बघते नवरा काय करतोय। जवळजवळ आपण जमिनीपासून अगदी 300-350 फुटावरती आहे। एका डोंगराच्या एकदम टॉपला आहे। इकडनं पूर्ण खाली असं सगळं छोटे दिसतंय। समोर डॅम आहे अप्रतिम, म्हणजे पुण्यापासून अगदी 50 किलोमीटरवरतीचा एवढा स्वर्ग आहे। तर कुठे होता हा स्वर्ग आतापर्यंत, कसं काय नाही आपल्याला भेटला। 6 माय गॉड, रात्रीचे वाजले 11:30। आई शपथ, एवढी डेंजर थंडी वाटते। लिटरली आमचं जेवण असं हवेत उडत चाललंय। रात्रीचे वाजलेले 12:30 आणि 12:30ला एवढी थंडी, एक नंबर। आणि हा गरम चिकन रस्सा, माय गॉड, अशी टेस्ट आहे ना याची। सुप्रभात मंडळी, एक नंबर अशी पहाड झाली आहे। आता आपण इथे उभा आहे आणि
इकडचा व्ह्यू बघा, माय गॉड एक नंबर. आपल्या सूर्यदेवतांचं इकडनं आगमन होतंय आणि असा हा आपला कॅम्प. तर मस्तपैकी प्रॉपर्टीच्या एक्झिटला इथे असं लोकांचं वॉशरूम आहे. जसं मी बोललो, हे वॉशरूम आपण ऑलमोस्ट एंडच्या टोकाला आहे. तर हा आपला बेस आहे. हे जे 3 कॅम्प आहेत ते फॅमिलीचे आहेत, सेपरेट सुविधा एकदम फॅमिलीसाठी. बॅचलर आलेत तर त्या साईडला, त्यामुळे असं फॅमिलीला डिस्टर्ब नाही होणार. एक नंबर. आणि असा काहीतरी नजारा. काल इकडनं आपण सनसेट बघितला. आपली जी TY मॅचची कॅम्पेनिंग आहे त्याच्याच बाजूला तुम्हाला इथे दिसू शकतं आत्मंथन म्हणून एक रिसॉर्ट आहे. आय गेस ते 5 स्टार आहे, जिथे लिटरली 15 ते 20 हजार रुपये रात्र असते. आणि मस्तपैकी आपल्या तैवानी माची फक्त 500 रुपयात. आणि त्यांच्यापेक्षा भारी व्ह्यू आपल्याला, त्यांच्यापेक्षा खूप वरती आपण. बेसिकली ह्या प्रॉपर्टीमध्ये येण्यासाठी 3 रोड आहेत. 2 आय गेस पायी आणि एक डायरेक्ट रोड जो आपण कार घेऊन येऊ शकतो. जो कार घ्यायचा रोड आहे, कारनी येतो, हलकासा जास्त स्लोप आहे. हलकीशी गाडी तुम्हाला व्यवस्थित चालवली येता आली पाहिजे, कारण की हा पूर्ण डोंगर आहे. डोंगरावरती आपण असं चढतो, डायरेक्ट झिगझॅग आहे, पण होऊन जातं मॅनेजेबल. एक नोट, ही अशी मस्तपैकी एंट्रन्स आहे. आणि एंट्री केल्या कार पार्किंग बाहेर असते, पण आज लिमिटेड गेस्ट आहेत त्यामुळे आतमध्ये. आणि असा काहीतरी नजारा इथे. जसं मी बोललो, बॅचलर टेंट, फॅमिली टेंट वेगळे. बेसिकली जेव्हा आपण एका प्रॉपर्टीमध्ये जातो, मॅक्स टाईममध्ये ना माझ्यासोबत असं घडलं की प्रॉपर्टी चांगली, त्याच्यामुळे थोडं का असं ना फूड आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. नाही तर फूड चांगलं आहे तर प्रॉपर्टी कॉम्प्रोमाइज करायला लागते. पण ही प्रॉपर्टी अशी की तिकडे स्टार्टरपासून मेन कोर्सपर्यंत सगळ्या गोष्टीची एकदम प्रॉपर अशी काळजी घेतली गेली. आणि एवढी अव्वल टेस्ट होती. काल व्हेज नॉनव्हेज दोन्ही होतं आणि दोन्ही मी टेस्ट केलं. खतरनाक. या प्रॉपर्टीमध्ये इंडोर गेम्ससुद्धा आहेत, तुम्ही बघू शकता. 1, 2 आणि तिकडे चेस आहे. या प्रॉपर्टीमध्ये एक झोकासुद्धा आहे बरं का. एक नंबर, एकदम घ्यायचा डायरेक्ट डॅममध्येच. या लोकांचा टेंट एवढा मस्त आहे ना, एक नंबर कम्फर्टेबल आहे. एकदम प्रॉपर आहे, म्हणजे 6 फूट हाईट आहे माझी. एकदम कम्फर्टेबल झोप लागली. तर हा आपला टेंट आहे जो आपल्याला भेटला आहे. मस्तपैकी एकदम प्रॉपर आहे, एकदम स्वच्छ आहे एकदम. आणि खूप मोठा टेंट, जवळजवळ 6 फुटाचा आहे. एक नंबर अशी झोप झाली आपली. आणि आपला उठल्या आपल्या लकीचं दर्शन. खतरनाक. इथे हवा एवढी डेंजर आहे की लिटरली असं खुर्च्या उडत आहेत, ताटं हलत आहेत. आणि याचं तर काय तिकडनंच. सोलो ट्रिप कशाला म्हणतात तुम्हाला बघायचं आहे काय? बघा, एक कपल आपण सोलो नंबर खतरनाक. म्हणजे सोलो ट्रिप केलेली, पण मस्तपैकी आपले 2 मित्र आपण गमावले. आणि नेक्स्ट लेवल खूप मजा आली. कॅम्पेनिंग आपण सध्या आहे TY माझी या ठिकाणी. आणि अनुभव असा एक नंबर झाला ना, तुम्हाला बघितलं असेल ब्लॉगच्या माध्यमातून की कसा आहे हा एक्सपिरियन्स आणि किती मस्त आहे प्रॉपर्टी. तर डेफिनेटली व्हिजिट करा. तर पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा मुंबई गर्ल सायनिंग ऑफ. बाय.